वाहतुकीचा मुद्दा होता तो जसा कोकणात होता, रत्नागिरीमध्ये होता, तसाच या क्षणी तो पुण्यामध्ये सुद्धा आहे आणि पुण्यामध्ये या क्षणी प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। अधिक अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी मिकी घाई। मिकी, अमोल, जर आपण मुंबई पाठोपाठ पुण्याची परिस्थिती बघितली तर पुण्यात सुद्धा आज दिवसभर पावसाची संततधार सुरू होती। धरण क्षेत्रामध्ये आणि डोंगर माथ्यावर मुसळधार पाऊस होता आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे पुणेकरांची ताण भागवणारे जे चारही धरणं आहेत त्याच्यामध्ये जवळपास 92% इतका पाणीसाठा आता झालेला आहे। मात्र दुसरी बाजू जर आपण बघितली तर या संततधार पावसामुळे पुणे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळते। अनेक रस्त्यांवर जे खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे आणि त्याचा परिणाम आता आपण जर बघितलं तर पुण्यातील जंगली महाराज रस्ता मी तुम्हाला दाखवतोय। जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथवर फक्त वाहनांच्या रांगा आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत। पुणेकर तासनतास या वाहतूक कोंडीत अडकून पडलेले आहेत। अशी परिस्थिती मागील 4 ते 5 तासा पुण्यात पाहायला मिळते। शहराच्या मध्यवर्ती भागात अशी परिस्थिती आहे, तर याच्यावरून आपण अंदाज लावू शकतो की इतर भागांमध्ये काय परिस्थिती असेल। टिळक रस्ता असेल, एफसी रोड असेल, अलका टॉकी चौक असेल, कोथरूड असेल, वारजे असेल, वाघोली असेल, हडपसर असेल, सर्वत्र अशीच परिस्थिती खरं तर पुण्यामध्ये पावसानंतर पाहायला मिळते। मी जसं सांगितलं, वरसगाव आणि टेमघर या धरणातून पाण्याचा विसर्ग देखील नदीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे, कारण धरण आता जवळजवळ भरत आलेले आहेत। ही आनंदाची बातमी आहे। मात्र दुसऱ्या बाजूला पुणेकर या वाहतुकीमुळे अक्षरशः त्रस्त झालेले आहेत। ऑफिसेस मधून सुटून जवळपास 2-2.5 तास त्यांना झालेला आहे, मात्र ते अजून सुद्धा घरी पोहोचू शकलेले नाहीत, कारण रस्त्यावर अशा पद्धतीने वाहतूक कोंडी आहेत। जागोजागी गणेशोत्सवाची तयारी देखील सुरू आहे, मंडप उभारली जात आहेत आणि दुसरी बाजूला पावसामुळे अशा पद्धतीने रस्त्यावर वाहतूक कोंडी पाहायला मिळते। अर्थात आपण बघितलं तर आज झालेल्या दिवसभर पावसानंतर अशी परिस्थिती पुण्यातील अनेक रस्त्यांवर सध्या पाहायला मिळते। पुणेकर या वाहतुकीतून कधी सुटका पाहतील असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे। मात्र पुण्यात आज दिवसभर पावसाची संततधार सुरू होती आणि आता देखील ती पावसाची संततधार सुरू आहे। अमोल, निश्चितपणे मिकी, पुणेकरांना वाहतूक कोंडी काही नवीन नाहीये, मात्र पावसाचं निमित्त झालंय आणि पुन्हा एकदा यामध्ये भरच पडल्याचं दिसतंय। तुर्त धन्यवाद मिकी या सविस्तर माहितीबद्दल।